नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये आम्ही राज ठाकरे यांच्या मनसेसोबत एकत्र लढणार आहोत. राऊत यांनी सांगितले की ही लढाई मराठी माणसाची शेवटची अस्मितेची लढाई आहे. तसेच मुंबईमध्ये काही पोस्टर्स लावण्यात आले होते, ज्यामुळे सरकारला भीती वाटली आणि त्यांना रातोरात काढायला सांगितलं. राऊत यांचा सवाल होता की आचारसंहिता का फक्त विरोधकांसाठी आहे? राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलंय, सरकारने केलेल्या कामाच्या जोरावर मुंबईसह राज्यभरात जनतेचा कौल महायुतीच्या बाजूने असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढणार असून ही लढत मैत्रीपूर्ण असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी पिंपरी चिंचवडमधील पहिलीच संयुक्त बैठक घेतली. अजित पवार गटाचे नाना काटे आणि शरद पवार गटाचे सुनील गव्हाणे यांची चर्चा झाली. बैठकीत निवडणूक चिन्ह, आघाडीची रचना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत संभाव्य सहकार्य आणि भाजप विरोधात रणनीती यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी ठाण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मयूर शिंदे यांचा भाजपमध्ये प्रवेश सोहळा शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आला. मयूर शिंदेने आधीच बॅनर्स लावून जोरदार जाहिराती केली होती, ज्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी उमटली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अन्य नेत्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले की पक्षप्रवेशाशिवायही मयूर शिंदे ठाणे महापालिका निवडणुकीत भाजपसाठी काम करतील. महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्यांनी मतदार यादीतील दुबार नावे व इतर त्रुटी दुरुस्त न केल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. थोरात यांनी म्हटलंय की केवळ 10% गोंधळ असला तरी त्याचा निवडणुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो आणि डिजिटल युगातही बदल न होणे रिमोट कंट्रोल निवडणूक प्रक्रियेची शक्यता दर्शवते. त्यांनी आयोगाला निवडणुकीचा पोर खेळ असल्याचं म्हटलंय आणि ब्राझील मॉडेलच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा सवाल उपस्थित केला आहे. मनसेने नवी मुंबई आणि ठाणे मतदार याद्यांमध्ये बोगस नोंदी असल्याचा आरोप निवडणूक आयोगाकडे केला होता, पण आयोगाकडून अद्याप कारवाई झाली नाही. मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी बोगस मतदार आढळतील तिथे मनसेकडून कडक कारवाई केली जाईल. देशपांडे म्हणाले की 3.5 वर्षांपासून मतदार याद्यांमध्ये गोंधळ सुरू आहे, जो अद्याप मिटवलेला नाही. तसेच ते म्हणाले की मुंबई महापौर पदासाठी मराठी उमेदवारच निवडले जाईल. राज्यातील पालिका निवडणुकांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत मोठा फेरबदल करू शकतात. जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकातील यश अपयशानंतर पक्षांतर्गत नियुक्त्या आणि मंत्रिपदांचे फेरवाटप निश्चित होणार आहे. काही मंत्र्यांवर जबाबदारी वाढवली जाईल तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती मिळते. एकनाथ शिंदेंनी यापूर्वीच मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे संकेत दिले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मोठं विधान केलं आहे. निवडणूक प्रक्रियेतील चर्चेत त्यांनी म्हटलंय, मी याच ईव्हीएममुळे 4 वेळा निवडून आले आहे, त्यामुळे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवर मला प्रश्न नाही. पूर्वी ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीने मोर्चे काढले होते, पण आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याच यंत्रणेबाबत विश्वास व्यक्त केला आहे. दिल्लीतील रामलीला मैदानात काँग्रेसने वोट चोर गद्दी छोड या आरोपांवर रॅली आयोजित केली होती. जयपूर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मंजुलता मीना यांनी मोदी तेरे कब्र खुदेगी अशी घोषणा केली. भाजपने या विधानावर प्रतिक्रिया दिली असून जे.पी. नड्डा आणि किरण रिजिजू यांनी काँग्रेसकडून माफी मागण्याची मागणी केली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहे. मुंबईत वायू प्रदूषण वाढल्याने सर्दी, गळ्याला त्रास आणि तापाचे रुग्ण वाढले आहेत. डॉक्टर नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. पुण्यात पुढील 2 दिवस हवामान स्थिर राहणार असून किमान तापमान 10 अंश सेल्सिअस खाली राहणार असण्याची शक्यता आहे. नाशिकच्या मखमलाबाद परिसरात वृक्षारोपणाची मोहीम सुरू आहे. काल 1000 झाडं लावण्यात आली, तर शहरात टप्प्याटप्प्याने एकूण 15,000 झाडं लावण्याचे उद्दिष्ट आहे. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत काल मोहिमेला सुरुवात झाली आणि आंध्र प्रदेशच्या राजमुद्रीहून झाडं नाशिकमध्ये आणली जात आहेत. नागपूर येथील दीक्षाभूमी सौंदर्यीकरण आणि पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाच्या विलंबावर खंडपीठाने फटकारल्यानंतर प्राधिकरणाने कामाच्या कालमर्यादेबाबत शपथपत्र दाखल केलंय. शपथपत्रानुसार सुधारित DPR 5 आठवड्यात सादर केली जाईल.
NMRDA ही प्रकल्पाची नोडल एजन्सी असून समाज कल्याण आणि न्याय विभागाच्या सूचनेनुसार डिझाईनमध्ये बदल सुरू आहेत. पंजाब पोलिसांना दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी विरुद्धच्या कारवाईत मोठं यश मिळालंय. आंतरराज्यीय कारवाईत मुंबईतून साजन मसीह आणि मनीष बेदी या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं की हे आरोपी परदेशी दहशतवादी आणि गँगस्टर नेटवर्कशी जोडले होते आणि पंजाबमध्ये गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न करत होते. पंजाब पोलीस महासंचालकांनी ही कारवाई मोहिमेचा महत्त्वाचा भाग असल्याचं सांगितलं आहे. सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथे सोमवारी समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटल्यामुळे अपघात झाला. या अपघातात निलेश बुकाणे, वैशाली घुसळे आणि निलेश बुकाणे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर त्यांची लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. हे सर्वजण एका लग्न समारंभासाठी जात असताना हा अपघात घडला. 1 कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा हकनाक बळी घेतल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये उघडकीस आली. पोलिसांनी घडल्या प्रकाराचा अवघ्या 24 तासात छडा लावल्याने या घटनेचं सत्य उलगडलं आहे. डोक्यावरील कर्जातून सुटका मिळवण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 4 बाहेर काल खळबळजनक घटना घडली. प्रकाश सावंत नावाच्या व्यक्तीने स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ धाव घेत कोर्टने तसेच पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या प्रकाश सावंत यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतील GT रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार सावंत हे सुमारे 50 ते 60% भाजल्याचं समजतंय. नांदणी मठात माधुरी हत्तीनीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. डॉक्टर मनोहरन यांच्या समितीने माधुरीच्या आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल दिला. मठाचे माहूत आणि माधुरी हत्तीनी यांच्यातील विशेष नाताही अधोरेखित करण्यात आले, असं मठाचे वकील मनोज पाटील यांनी सांगितलं आहे. IPL 2026चा मिनी लिलाव आज अबुधाबी येथे होणार आहे. IPLच्या या मिनी लिलावात एकूण 350 खेळाडू सहभागी होतील. कॅमेरामन ग्रीन, व्यंकटेश अय्यर आणि लियाम लिव्हिंगस्टोन सारखी अनेक मोठी नावे लिलावात समाविष्ट आहेत. तसेच या खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात बोली लागण्याची शक्यता आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी काल अरुण जेटली स्टेडियममध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात उपस्थित होता. ICC प्रमुख जय शाह यांनी मेस्सीला भेटून टीम इंडियाची जर्सी नंबर 10 आणि ऑटोग्राफसह क्रिकेट बॅट भेट दिली, ज्यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या सह्या होत्या. मेस्सीने युवा फुटबॉल खेळाडूंना मार्गदर्शन केलं आणि भारतीय चाहत्यांसोबत संवाद साधला. आपल्या भाषणात त्याने भारतातील प्रेमाबद्दल आभार मानलं आणि परत भेट देण्याची आशा व्यक्त केली आहे. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर सिनेमाने देशभरात प्रचंड क्रेज निर्माण केलाय. बॉक्स ऑफिसवर सिनेमाचं प्रदर्शन जोरात चालू असून पहिल्या आठवड्यातील कमाई नंतरही दुसऱ्या आठवड्यात धुरंधरने इतिहास रचलाय. सिनेमाने दुसऱ्या आठवड्यातही जोरदार कमाई केली आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.